नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजमध्ये। मित्रांनो, आजचा आपला हा व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणार आहे। कारण आजच्या या व्हिडिओमध्ये अक्षय आणि रमा फिरायला गेलेले असतात आणि ते दोघंही तिकडे इतके रमलेले असतात की आता घरी यायलाच ते दोघं विसरलेले असतात, कारण त्या दोघांनाही गाढ झोप लागलेली असते। त्यानंतर आता अक्षय आणि रमा घरी कसे येणार आणि पुढे काय घडणार हे सगळं आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत। पण त्या अगोदर पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण अक्षय आणि अभ्या या दोघांमध्ये झालेलं भांडण पाहणार आहोत, कारण अभ्याला हे माहीतच नाही आहे की माही परत जाऊन आता खरी रमा परत आली आहे। रायदर हे घरातल्या कोणालाच माहीत नाही आहे की आता जी आपल्या समोर आहे ती खरी रमा आहे। त्याच्यामुळे आई आणि आजी या दोघी काही अशा गप्पा मारत असतात की त्यामुळे रमाला सुद्धा वाईट वाटतं आणि तिला खूप दुःख होतं की माझ्याच घरातल्यांना माझ्याबद्दल हे असं मत आहे। तर मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचा आनंद उत्तम पद्धतीने तुम्हाला घेता येईल। त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांसोबत तसेच मित्रपरिवारांबरोबर शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओचा असाच आनंद घेता येईल। तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अक्षय आणि रमाला घरी यायला उशीर झालेला असतो, त्यामुळे घरातल्या सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल काळजी वाटत असते। पण अभ्याला अक्षय किती लकी आणि मी लकी का नाही आहे, ह्याच्या आयुष्यातून रमा गेली तरी दुसरी रमासारखी मुलगी आली आणि हा सावरलासुद्धा असं वाटत असतं, त्यामुळे तो दुःखी झालेला असतो। रमा त्याला समजावते की अक्षय तू जरासं त्याच्याबरोबर बोल, पण ज्यावेळेस अक्षयबरोबर बोलायला जातो त्यावेळेस तो त्याच्याशीच भांडण करतो। तर मित्रांनो, जाणून घेऊया सविस्तर अपडेट। तर आजच्या भागात आपण पाहतो की इकडे आता अक्षय हा झोपलेला असतो, रमासुद्धा झोपलेली असते आणि मग आता रमा ही जेव्हा जागी होते त्यावेळेस तिच्या लक्षात येतं की बापरे, अंधार आहे चारी बाजूला आणि अजूनही आपण जंगलामध्ये अडकलोय। मग ते अक्षयला उठवते आणि विचारत असते, तुम्ही मला का उठवलं नाही? त्यावर अक्षय म्हणत असतो, वा काय मस्त झोप लागली होती, उठावंसं वाटतच नव्हतं। त्यावर रमा म्हणत असते, अहो उठावंसं वाटत नव्हतं पण उठवायचं होतं, जागे व्हा लवकर, तुम्ही आसपास बघा, सगळा गडद अंधार आहे, आता आपण घरी कसं जायचं? अडकलोय आपण जंगलामध्ये, काय करायचं आता? त्यावर अक्षय म्हणत असतो, अगं पण तू मला का मारतेस? काळजी नको करू, जाऊ आपण घरी पोचू, पण सायकलवरून घरी कसं जाणार? त्यावर रमा म्हणत असते, सायकलवरून घरी नाही जाता येणार, लांब आहे ना घर। त्यावर अक्षय म्हणतो, तेच मी पण म्हणतोय, पण काळजी नको करूस, मी चालवेन, जाऊ आपण घरी। त्यावर रमा म्हणत असते, काय गरज आहे एवढं सगळं करण्याची? हातातला मोबाईल घ्या आणि त्या मॅकॅनिकला फोन करा, गाडी कधीपर्यंत येईल आपली ते बघा। त्यावर अक्षय म्हणत असतो, माझा मोबाईल डेड झाला आहे, अगं ते आपण दोघंजणं गाणे ऐकत बसलो ना रोमॅन्टिक, त्याच्यामुळे चार्जिंग संपली मोबाईलची। त्यावर रमा म्हणते, माझा घ्या, हा घ्या। आणि मग आता त्यांच्या लक्षात येतं की रमाच्या पण मोबाईलची चार्जिंग संपली आहे। मग अक्षय म्हणतो, आता स्वतःचा पण मोबाईल बंद आहे ना? त्यावर लगेच रमा म्हणते, आता काय करायचं आपण? अक्षय म्हणतो, तसं ही गाडीची किल्ली आपल्याकडेच होती, मॅकॅनिकने काय केलं असतं तिथे येऊन? त्यानंतर आता रमा म्हणते, आता आपण काय करायचं? अडकलो इथे आपण, तुम्ही काय करता काय नाही तुम्हाला तरी कळतं का हो? आता आपण काय करायचं? घरी कसं जायचं? घरच्या सगळ्यांना टेन्शन आलं असेल वगैरे वगैरे, आता तिचं मत सुरू असतं। अक्षय म्हणत असतो, नको टेन्शन घेऊ, पोहोचू आपण घरी, करूया काहीतरी, तुझ्या लक्षात नाही का आल्या या सगळ्या गोष्टी? तर रमा म्हणत असतेस, ते सगळं मरू दे, घरी कसं जायचं त्याचा विचार करा आता तुम्ही। आता अक्षय आणि रमा दोघांनाही टेन्शन आलेलं असतं की आपण घरी कसं जायचं। हे दोघंजणं भांडेपर्यंत त्या ठिकाणी एक रिक्षावाला आलेला असतो। रिक्षावाला 2 मिनटं थांबून यांची भांडणं बघतो आणि त्यानंतर मग त्या लोकांना हाक मारून म्हणतो, कुठे जायचं आहे तुम्हाला सांगा, मी सोडतो। पण त्याच्या तोंडाला कपडा गुंडाळला असल्या कारणामुळे अक्षय घाबरतो। तर रमा म्हणत असते, या दादा पुढे या। अक्षय म्हणतो, वेडे, असं जंगलात कोणावरही विश्वास ठेवायचा नाही, काही काय करतेस तू? त्यावर रमा म्हणते, हो उतरा खाली, आणि मग ती अक्षयबरोबर खाली उतरत असते। तर दुसरीकडे आता घरामध्ये सगळ्यांनाच अक्षय आणि रमा यांची काळजी वाटायला लागलेली असते, कारण संध्याकाळ होऊन आता रात्र होत आलेली असते। तर आजी बाहेर आलेले असतात आणि आता त्या घरातल्या सगळ्यांनाच म्हणत असतात की एवढी काळजी कशाला करताय तुम्ही अक्षय आणि रमाची? अरे दोघं फिरायलाच गेलेत ना, येतील थोड्या वेळात, ती दोन्ही कुकुळ बाळ थोडी आहेत? त्याबरोबर लगेचच इकडे आई म्हणायला लागते, आई तुम्ही असं कसं म्हणता, काळजी कशी करताय? नाही, लहान नाही आहेत ती लोकं, पण खूप उशीर होऊन गेलाय ना। त्याबरोबर लगेच अभ्या म्हणायला लागतो की मी सुद्धा
ते लोक ज्या रेस्टॉरंटला जाणार होते तिथे कॉल करून पाहिला, पण तिथे ते दोघं पोहोचलीच नाही असं कळतंय. त्याबरोबर लगेच आनंददादा म्हणत असतो की आता खूप उशीर झाला आहे, आपण असंच थांबू शकत नाही, मला वाटतं आपण आता त्यांना शोधायला सुरुवात करायला हवी. त्याबरोबर आता इकडे आई ही देवाजवळ येऊन हात जोडून प्रार्थना करत असते की माझ्या दोन्ही मुलांना व्यवस्थित सुखरूप घरी पोच कर देवा, त्यांची काळजी घे, आजपर्यंत बिचाऱ्यांच्या आयुष्यात खूप अडचणी आल्यात. तर दुसरीकडे आता काका हा आईला सांगत असतो, अगं एवढी काळजी नको करूस वहिनी, येतील ते दोघंही व्यवस्थित येत असतील. त्याबरोबर आई म्हणत असते, असं कसं बोलता तुम्ही भाऊजी, काळजी कशी करू नको, बघताय ना माझ्या अक्षयच्या आयुष्यात काय काय घडलंय ते. आणि मग आता आई पुन्हा अक्षय आणि रमा यांच्यासाठी प्रार्थना करायला लागते. त्याबरोबर आता तो जो रिक्षावाला असतो तो स्वतःच्या चेहऱ्यावरचा कपडा बाजूला करतो. अक्षय त्याचं तोंड बघतो आणि लगेचच त्याला म्हणायला लागतो, अरे भावा तू. आता खरं तर तो जो व्यक्ती असतो तो अक्षय आणि रमाच्या दोघांच्याही ओळखीचा असतो. अक्षय म्हणायला लागतो, बघितलंस, घाबरली होतीस तू, पण मी घाबरलो नव्हतो, मला माहिती होतं की तूच असशील म्हणून, पण तू इथे आलास कसा. त्यावर लगेच तो माणूस सांगायला लागतो, अहो ताईने मला आधीच लोकेशन पाठवलं होतं आणि मेसेज करून सुद्धा सांगितलं होतं की तुमची गाडी बंद आहे, त्यामुळे मी इथे आलो. त्यावर अक्षय रमाला विचारतो, मग का मला छळत होतीस, माझी फिरकी घेत होतीस. त्यावर रमा सांगत असते, अहो मला काय माहिती हे भाऊ तरी येतील म्हणून, मला वाटलं हे सुद्धा नाही येणार, म्हणून मी खरं तर बोललो. त्याबरोबर लगेचच आता इकडे घरात ही सगळ्यांनाच काळजी वाटत असते की आता अक्षय आणि रमा अजून उशीर झाला तरी आलेले नाही आहेत. इतक्यात तो रिक्षावाला त्यांच्या समोर येऊन उभा राहिलेला असतो. आता त्या रिक्षावाल्याला बघून तर सगळ्यांना आणखीन टेन्शन येतं की हा बाबा कुठून आला आता. त्याबरोबर आता लगेचच इकडे आई म्हणायला लागते की तुम्ही इथे असते अचानक. त्याबरोबर लगेचच आता पुढे ती विचारत असते, अक्षय आणि रमा कुठे आहेत. मग अक्षय आणि रमा हे दोघंही घरामध्ये आलेले असतात. आता अक्षय रमाला बघून सगळ्यांचा जीव हा भांड्यात पडलेला असतो. मग सगळेजण आता देवाचे आभार मानत असतात की बरं झालं अक्षय आणि रमा लवकर परत आले. त्याबरोबर आई देवाचे हात जोडतच असते की अक्षय म्हणतो, बरं झालं अक्षय आणि रमा लवकर घरी आले, असंच म्हणतेस ना, रमाने मला तुझी ॲक्टिंग करून दाखवली, छान ॲक्टिंग करते ती तुझी. आणि मग अक्षय सांगायला लागतो की रमाने ॲक्टिंग करून कशी दाखवली होती. मग तो लगेचच तिथे दाखवतो की रमाने ॲक्टिंग केली होती की आई समोर लवकर घरी चला, नाहीतर आतापर्यंत त्यांनी देव पाण्यात सुद्धा ठेवले असतील. अक्षय म्हणत असतो की तू उगाच काही बोलू नकोस, आईने असं काही केलं नसेल. त्यावेळेस रमा म्हणाली होती, थांबा मी दाखवते. आणि मग तिने अक्षयला आईची ॲक्टिंग करून दाखवली होती की देवा माझ्या मुलांना लवकर घरी येऊ देत, ते दोघंही खूप अडचणींमध्ये सापडत असतात, आता त्यांची काळजी घे, नाहीतर मी देव पाण्यात ठेवेन. त्याबरोबर अक्षय म्हणत असतो की नाही आईने असं काही केलेलं नसेल, तू उगाच काही ॲक्टिंग करू नकोस. त्यावेळेस रमा म्हणाली होती की हो ना, काहीच केलं नसेल ना असं, चला तुम्ही घरी चला, घरी गेल्यावर तुम्हाला काय आहे आणि काय नाही ते दिसून जाईल, चला चला. मग लगेचच तो रिक्षावाला त्यांना म्हणाला होता की तुम्ही दोघंजणं रिक्षात बसा, ही सायकल आता कशी घेऊन जायची घरी ते माझं मी बघतो. त्यानंतर अक्षय आणि रमा त्याचबरोबर तो रिक्षावाला तिघंही जण तिकडनं निघाले होते. त्यानंतर आता इकडे घरात सर्वजण त्यांची वाट पाहतच असतात. इतक्यात त्या ठिकाणी ते तिघं पोहोचतात. आता त्या तिघांना बघून सगळ्यांचा जीव भांड्यात पडलेला असतो. तर आता लगेचच इकडे आनंददादा हा म्हणत असतो, बरं झालं तुम्ही तिघंही लवकर पोहोचलात म्हणून, नाहीतर खरंच आतापर्यंत आईने देव पाण्यात सुद्धा ठेवून दिले असते. त्यावर सगळे हसायला लागतात. मग लगेच आता आई म्हणायला लागते, आनंद तू जरा जास्त बोलतोय सा, मी असा फटका देईन ना तुला, बघ हा ठेवले असते मी देव पाण्यात, वाटते मला माझ्या मुलांची काळजी, मग काय कराल तुम्ही. तर इकडे अभ्या हा मनातल्या मनात म्हणत असतो, खरंच यार हा किती लकी आहे अक्षय, म्हणजे याच्या आयुष्यातून रमा निघून गेली तर रमासारखीच याच्यावर दुसरी प्रेम करणारी याला सापडली, आणि एक मी, खरंच. आणि मग लगेचच अभयदादा सगळ्यांसमोर बोलतो, चला चला बरं झालं तुम्ही लवकर परत आलात, तुमच्यासाठी आनंद झाला, खुश आहे मी. आणि मग लगेच तो तिकडनं वरती निघून जातो. आता अभयदादा वरती असा अचानक निघून गेल्यामुळे लगेचच आईजी सगळ्यांना म्हणतात, चला आता सगळ्यांनी जा वरती आपापल्या खोलीत फ्रेश व्हा. मग रमा त्या रिक्षावाल्याला सांगते, दादा तुम्ही उद्या घरी या, तुम्हाला उद्या आमच्याकडून ट्रीट. त्यानंतर आता इकडे अक्षय आणि रमा हे आवरून खोलीत बसलेले असतात. तर रमा म्हणत असते, खरंच आज खूप ऊन लागलं नाही आपल्याला, उन्हातच राहिलो दिवसभर. त्यावर अक्षय सांगत असतो, होतीस ना तू माझ्याबरोबर माझी सावली म्हणून. त्यावर रमा म्हणत असते, ते झालंच हो, पण ऊन तर होतंच की. त्यानंतर आता रमा ही अक्षयला म्हणत असते, अहो मघाशी अभिभाऊजी असे अचानक निघून का गेले. म्हणजे त्याबरोबर लगेच अक्षय म्हणत असतो, आरती वहिनीची आठवण आली असेल त्याला म्हणून गेला असेल तो.
त्यावर लगेच रमा म्हणते, मी काय म्हणते, तुम्ही एकदा जाऊन त्यांच्याशी बोलून बघता का? नाही म्हणजे आरती वहिनींची आठवण येतच असेल ना त्यांना, बरं वाटेल थोडं तुम्ही बोललात तर. त्यावर अक्षय म्हणतो, मी? त्यावर रमा म्हणते, हो जाऊन बोलून तर बघा. त्यावर अक्षय म्हणतो, बरं ठीक आहे, तू सांगतेस तर बोलतो. आणि मग आता रमाने सांगितलेलं असतं म्हणून अक्षय हा अभिबरोबर बोलण्यासाठी जायला तयार झालेला असतो. तर दुसरीकडे अभि हा टेरेसवरती असतो आणि तो दारू पित असतो. आता मात्र अभि जास्त दारू प्यायलेला असतो आणि तरीसुद्धा तो अजून दारू पितच असतो. तो म्हणत असतो, साला यार काय नशीब आहे माझं, शी. आणि मग त्या ठिकाणी अक्षय पोहोचलेला असतो. अक्षय आता अभ्याच्या हातात दारूचा ग्लास बघतो. तर अभ्या त्याला विचारतो, अक्षय तू इथे काय करतोय? अक्षय म्हणतो, खरं तर मी तुझी विचारपूस करायला, चौकशी करायला आलो होतो. तू मला म्हणाला होतास की अर्थाची शपथ तू पुन्हा दारू पिणार नाहीस, पुन्हा असं वागणार नाहीस. त्यावर अभ्या सांगत असतो की एक मिनटं, मी फक्त एन्जॉयमेंट करतोय, मी काही पित वगैरे नाही आहे, मी काही चुकीचं करत नाही आहे. त्यावर अक्षय म्हणत असतो, अरे पण. त्यावर अभ्या म्हणतोय, नको रे, नको तू मला उगाचच्या उगाच काही सांगायला येऊस. तुझ्या इतका लकी नाही आहे मी. तुझ्या आयुष्यात सगळं चांगलं होतं, माझ्या आयुष्यात तसं होत नाही. तू लकी आहेस पण मी तितका लकी नाही आहे. तुझ्या आयुष्यात गेलेली रमा परत आली पण नक्की ती रमाच आहे की? आता अक्षय म्हणतो, काय म्हणालास? त्यावर अभि म्हणतो, काही नाही, रमा खरी आहे, खरी रमा असंच म्हणत होतो मी. त्यावर अक्षय त्याची कॉलर पकडतो. त्याबरोबर अभि म्हणतो, अरे रमा ही नक्की कुठे होती, कोणाबरोबर होती, तुला तरी माहिती आहे का? आता मात्र अक्षयचा तोल सरकलेला असतो. अक्षयने अभ्याची कॉलर पकडलेली असते. आता दोघांमध्ये भांडण होणारच असतं. इतक्यात त्या ठिकाणी आनंददादा येतो आणि आनंददादा वेळ लगेचच सावरून घेत त्या दोघांनाही एकमेकापासून वेगळं करतो आणि काय सुरू आहे तुमचं असं म्हणत असतो. तर अभि हा म्हणायला लागतो, तुम्ही भारी, तुमचं प्रेम भारी, तुम्ही लय भारी, पण उगाचच्या उगाच तुमचं प्रेम मिरवू नका, तुमचं प्रेम तुमच्याजवळ ठेवा. त्यावर अक्षय म्हणत असतो, बघितलंस अभिदादा कसं बोलतोय ते? बघ ना आनंददादा, उगाचच्या उगाच काही बडबडतोय हा. त्यावर लगेचच आनंददादा त्याला सांगायला लागतो की अरे काय करतोयस तू अक्षय, त्याला आरतीची आठवण येत असेल. त्यावर अक्षय म्हणतो, आरती वहिनीची आठवण येते म्हणून हा काही करेल का? ह्याचं काही ऐकून घ्यायचं आहे का मी? त्याबरोबर लगेचच अक्षय हा रागारागात तिकडनं खाली यायला निघालेला असतो. आता लगेचच अभिदादा हा तिथे बसून दारू पित असतो. मग आनंद हा त्याला सांगायला लागतो, इथेच बस, मी आलो. आणि लगेचच आता तो अक्षयच्या मागोमाग खाली यायला निघालेला असतो. तर दुसरीकडे अभिदादाला तिथे जवळपास कोणीच नको असतं. त्यामुळे कोण आहे काय, कोण गेलं काय, त्याला काही फरकच पडत नसतो. अभिदादा उलट मागून ओरडत असतो, अरे कशाला, नको आहे मला कोणी, नको आहे, थोडा वेळ एकटं बसू द्या, मला एकटं बसू द्या. असं म्हणत तो आणखीन एक दारूचा घोट घेत म्हणत असतो, खरंच यार अक्षय किती लकी आहे, मी काय एवढा लकी नाही आहे, मी लकी नाही आहे, अक्षय लकी आहे खरंच. असं म्हणत तो पूर्ण पेक संपवतो आणि मग पुन्हा नवीन पेक भरायला घेत असतो. तर दुसरीकडे आता अक्षय हा रागारागात खाली येत असतो. मग त्याच्या मागून आनंददादा येतो आणि अक्षयला थांबवत म्हणतो, अक्षय अरे थांब, काय सुरू आहे तुझं? त्यावर अक्षय म्हणायला लागतो, अरे दादा बघितलंस ना कसा बोलतोय तो अभि, अरे मी लकी आहे तर माझा त्याच्यात काय दोष आहे? माझ्या आयुष्यात सगळं चांगलं होतं, यात माझा काय दोष आहे? उलट रमा परत आली याचा आपल्या सगळ्यांना आनंद व्हायला हवा ना, ही गोष्ट चांगली घडली आहे ना, पण मग हा असं कसं बोलतो? त्याबरोबर लगेच आता आनंददादा हा अक्षयची समजूत घालत असतो. तो त्याला समजून सांगत असतो की एवढा राग बरा नाही. इतक्यात त्या ठिकाणी आई आलेली असते. आता आई ही अक्षयला म्हणत असते, अक्षय अरे अभि काय चुकीचं बोलला, रमाला त्या नयनाच्या आधी कोणी वाचवलं, ती कोणाला भेटली हे आपल्याला थोडीच माहीत आहे, मग तो चांगलंच बोलत होता. त्याबरोबर अक्षय म्हणत असतो, अगं आई पण तो काहीही बोलत होता आणि म्हणून मी काय त्याचं कसंही बोलणं ऐकून घ्यायचं होतं का? त्यावर आई म्हणते, बरं चिडू नकोस तू. आता हे सगळं काही बोलणं अक्षयचं आणि आनंददादाचं आईचं रमाने ऐकलेलं असतं. अक्षय म्हणतो, माझा मूडच गेलाय शी, आणि तो आता रागारागात खोलीत निघून गेलेला असतो. तर आनंददादा हा आईला म्हणत असतो, ज्यावेळेस अक्षयला चुकून जरी कळेल ना की घरच्यांनी त्याच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवली आहे, त्याला खूप वाईट वाटेल, तो आपल्यापासून दूर जाईल आई. त्यानंतर आता रमा ही अक्षयला म्हणत असते, काय करून आलात? तुम्हाला काय करायला पाठवलं होतं? जा आणि अभिदादांना सॉरी म्हणा. त्यावर अक्षय म्हणत असतो, मी काही सॉरी वगैरे म्हणणार नाही आहे त्याला. त्यावर रमा म्हणत असते, अहो मोठे आहात ना तुम्ही, मग सॉरी म्हणल्याने असा काय फरक पडणार आहे? आणि तसंही मोठ्यांनी लहानांना सॉरी म्हणल्याने आपण काही लहान नाही होणार आहोत लगेच, कळलं तुम्हाला? त्यावर लगेच इकडे अक्षय म्हणत असतो, मी काही सॉरी वगैरे म्हणणार नाही आहे, तो तुझ्याबद्दल काही बोलत होता आणि मी ऐकून घ्यायचं होतं का? त्यावर रमा म्हणत असते, अहो त्यांना आरती वहिनींची आठवण येत असेल म्हणून ते तुमच्याशी असं बोलले असतील.
अहो त्यांना शेवटी अर्थाचीही काळजी आहे. अर्थाला एकटीने मोठं करणं, आयुष्यात एकटं राहणं सोपं नाही आहे त्यांच्यासाठी. तुम्ही त्यांचा थोडाफार विचार का करत नाही आहात? त्यांनासुद्धा असं वाटतच असेल ना की अक्षरमाची मुलगी नाही आहे अर्था. आज आपण तिची काळजी घेतोय, पण उद्या जेव्हा आपल्याला मूल होईल तेव्हा आपण तिची काळजी नाही घेणार. तिच्याकडे एवढं लक्ष द्यायला आपल्याला नाही जमणार. गोष्टी छोट्या छोट्या असतात हो, पण नाजूक असतात. त्यावर अक्षय म्हणतो, अगं हो, पण त्याचा अर्थ असा होत नाही ना की तो काहीही बोलेल. आणि तू माझ्यापासून काही लपवणार आहेस का? सांग ना. तू त्या नयनाला भेटलीस, तिने तुझा जीव वाचवला. त्या अगोदर तुझ्या आयुष्यात असं काही घडलं होतं का जे तू मला नाही सांगितलेलं? बोल ना. त्याबरोबर आता इकडे रमाला आठवायला लागतं साईने तिच्यासाठी किती केलेलं होतं ते सगळं. त्याबरोबर आता दुसरीकडे साईलासुद्धा रमाने त्याच्याबरोबर घालवलेले सुंदर क्षण आठवायला लागतात. त्याने तिला गुलाब दिलेलं असतं ते, त्यानंतर त्याने तिच्यासाठी कुल्फी आणलेली असते, ते सगळं काही त्याला आठवायला लागतं. आणि एका क्षणात साईसमोर पुन्हा तो क्षण येतो ज्या क्षणामध्ये रमाने तिची ओळख सांगितली होती आणि तिने साईला ओळखच दाखवली नव्हती. साईला खूप वाईट वाटत असतं तो क्षण आठवल्यानंतर आणि तो विचार करायला लागतो की रमाने असं का केलं असेल, ही नक्की माझी रमाच असेल ना वगैरे त्याच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतात. तर दुसरीकडे अक्षय हा रमाला विचारत असतो, बोल ना रमा, आहे का असं काही जे तू मला सांगितलेलं नाही आहेस किंवा माझ्यापासून लपवलं आहेस? बोल ना. त्याबरोबर लगेचच आता इकडे रमा ही अक्षयला सांगायला लागते, नाही हो, असं काहीच नाही आहे. आता रमा ही मनातल्या मनात म्हणत असते, यांना कसं सांगू की इथे मी नाही तर माही अगोदर राहत होती आणि माहीने यांना सगळ्यांना काहीतरी वेगळी स्टोरी सांगितली. जर मी यांना माहीबद्दल सांगितलं की माझ्याऐवजी इथे माही राहत होती तुमची बायको म्हणून, तर यांना किती वाईट वाटेल. मी नाही सांगू शकत यांना काहीच, आणि साईबद्दलसुद्धा मी यांना काहीच सांगू शकत नाही. आता रमा ह्या सगळ्या विचारात बुडलेली असताना दुसरीकडे मामा हे आईला म्हणत असतात की ताई, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मला ना ही आपली रमा वाटतच नाही आहे, ही माहीच आहे असं मला वाटतंय. त्याबरोबर आई म्हणते, अहो नाही हो, आपली रमा आहे ती, मी माझ्या मुलीला ओळखणार नाही का? त्यावर मामा म्हणत असतात, अहो ताई, जर ही आपली रमी आहे तर मग आत्तापर्यंत हिनं आपल्याला त्या माहीचं सत्य का नाही बरं सांगितलं? तर दुसरीकडे आईजींना आई म्हणत असते, आपल्या रमाची आठवण येते ना, म्हणजे ही माही आपली रमा नाही आहे तरीसुद्धा तिने अक्षयला आपलंसं केलं, आपल्या कुटुंबाला आपलंसं केलं. तर आईजी म्हणत असते, आता रमाची आठवण काढू नकोस तू, आपण या माहीलाच आपली रमा समजायला हवं. शेवटी कितीही झालं तरी आता तिने अक्षयला आपलंसं केलं हे खरंच आहे. त्याबरोबर ती रमापेक्षा हुशार आहे, शिकलेली आहे, रमापेक्षा ती सरस आहे. आता हे ऐकून मात्र रमाला खूप वाईट वाटलेलं असतं की आई आजींच्या मनामध्ये रमा ही नसून माहीबद्दल जी काही जागा आहे ती आहे. तर आता रमा रडत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सगळ्यांनी माहीलासुद्धा खूप जवळून पाहिलं आहे आणि रमालासुद्धा. रमा जास्त चांगली आहे की माही, ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर तुम्हाला कोण आवडते ते सांगायला विसरू नका. आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन तर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे पटापट मिळत जाईल. मित्रांनो, कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांसोबत तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओचा असाच उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल. धन्यवाद.